प्रॉब्लेम सेट 5 त्यामधला फर्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर अँड फिल इन द ब्लँक्स. आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता आहे ते इथे चूज करायचं आहे. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन, इफ ऑल पेअर्स ऑफ ॲडजसंट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन इट इज कॉल्ड एज व्हॉट. एक क्वाड्रिलॅटर आहे, त्यामध्ये ॲडजसंट साइडच्या सगळ्या पेअर जर सेम असतील, सेम लेंथचे असेल, कॉन्ग्रुएंट असेल तर त्याला काय बोलतात. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय कंडिशन दिली आहे की असा एक क्वाड्रिलॅटरल आहे, यामध्ये ह्या ज्या ॲडजसंट साइडची पेअर म्हणजे ही पेअर याची लेंथ सारखी आहे, याची लेंथ सारखी आहे, याची लेंथ सारखी आहे, ह्या ॲडजसंट ह्या ज्या सगळ्या पेअर्स आहेत त्याची लेंथ जर सारखी असेल, कॉन्ग्रुएंट असेल तर त्याला काय बोलतात. ही डायग्राम कसली आहे, ही फिगर कसली आहे, याला आपण बोलतो रोम्बस. बरोबर. सो आन्सर इज ऑप्शन डी. ए ऑप्शन नसणारे रेक्टँगल. रेक्टँगलमध्ये काय असतं की रेक्टँगलमध्ये फक्त ऑपोजिट साईड्स इक्वल असतात, ॲडजसंट साईड इक्वल नसतात. पॅरलोग्राम. पॅरलोग्राममध्ये काय असतं, ऑपोजिट साईड ज्या असतात त्या इक्वल असतात, ॲडजसंट साईड इक्वल नसतं. अगेन ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियममध्ये काय असतं, ट्रॅपेझियममध्ये आपल्याला फक्त साईडची पॅरलल असण्याची कंडिशन आहे, लेंथची काही आपल्याकडे कंडिशन नाही आहे, त्यामुळे ट्रॅपेझियम पण नसणारे. राहिला ऑप्शन रोम्बस. रोम्बसमध्ये चारही ज्या लेंथ आहे या लेंथ सारख्या असतात, म्हणून फर्स्टचा आन्सर आहे ऑप्शन डी. सेकंड क्वेश्चन, इफ द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज 12√2 सेंटीमीटर देन द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज व्हॉट. आपल्याला स्क्वेअर कन्सिडर करायचं आहे, स्क्वेअरच्या डायगोनलची लेंथ आपल्याला दिलेली आहे. ओके, स्क्वेअर म्हणजे काय, चारही साईड सारख्या असतात, सेम लेंथच्या असतात आणि प्रत्येक अँगल 90 डिग्री असते, याला आपण स्क्वेअर बोलतो. या स्क्वेअरचे डायमीटरची लेंथ आपल्याला दिलेली आहे, डायगोनलची लेंथ दिलेली आहे 12√2. त्याच्यावरून आपल्याला स्क्वेअरचा पेरिमीटर फाइंड करायचा आहे. पेरिमीटर फाइंड करायचा म्हणजे आज स्क्वेअर ABCD असेल तर आपल्याला AB + BC + CD + DA ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फाईन. आता डायगोनल ऑफ स्क्वेअरसाठी एक फॉर्म्युला आहे, डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू A × √2 वेअर A इज साईड लेंथ किंवा A इज साईड. हा एक फॉर्म्युला आहे. सपोज आपल्याकडे एक स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअरची आपल्याला साईड माहीत असेल तर त्याचा डायगोनल फाइंड करण्यासाठी काय करायचं, त्या साईडच्या लेंथला फक्त √2 मल्टिप्लाय करायचं, त्यावरून जी व्हॅल्यू मिळणार आहे ती व्हॅल्यू असणार आहे डायगोनल ऑफ स्क्वेअर. इथे डायगोनल किती दिलेली आहे आपल्याकडे ऑलरेडी 12√2. सो 12√2 इज इक्वल टू A × √2. √2 कॅन्सल होणार म्हणजे साईड किती येणार 12 सेंटीमीटर. साईड 12 सेंटीमीटर आले. स्क्वेअर आहे म्हणजे सगळ्या साईडची लेंथ सारखी असणार आहे. AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू DA इज इक्वल टू A. आणि म्हणून मग पेरिमीटर किती असणार आहे, A + A + A + A दॅट इज इक्वल टू 4A. सो 4 × 12 48 सेंटीमीटर. 48 सेंटीमीटर ऑप्शन सी. इन केस हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत नसेल किंवा तुम्हाला आठवत नसेल, कन्फ्युजन असेल की डायगोनलचा काय फॉर्म्युला आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे सिम्पलेस्ट वे आहे. काय करायचं, स्क्वेअर आहे, हा 90 डिग्री अँगल माहिती आहे, ही साईड आणि ही साईड सारखी आहे, तो आपण काय करूया इथे लेट्स से साईड BA. ठीक आहे, ही साईड A आहे, ही साईड A आहे. अँगल ADC इज इक्वल टू 90 डिग्री. हा अँगल 90 डिग्री आहे, डायगोनलची व्हॅल्यू दिलेली आहे, तर आपल्याला लगेच क्लिक व्हायला पाहिजे की इथे आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. बाय पायथागोरस थेरम च्या अकॉर्डिंग इन राईट अँगल ट्रँगल, हा राईट अँगल ट्रँगल आहे, एक अँगल 90 डिग्री आहे, हायपोटेनियस स्क्वेअर 90 डिग्री अँगलच्या समोरची साईड म्हणजे हायपोटेनियस असतो. सो हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड म्हणजेच काय, A स्क्वेअर आणि A स्क्वेअर. किंवा असं लिहू शकतो हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर किंवा बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर कसंही लिहा. अँड देअरफॉर AC स्क्वेअर म्हणजे 12√2 स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर म्हणजे 2A स्क्वेअर. देअरफॉर 12 स्क्वेअर इज इक्वल टू √2 स्क्वेअर इज 2 × A स्क्वेअर. म्हणजेच A स्क्वेअर इक्वल टू 12. याचाच अर्थ जर आपण रूट घेतलं तर A ची व्हॅल्यू किती असणार आहे 12. म्हणजेच A म्हणजे साईड, ही साईड आहे 12 सेंटीमीटर. प्रत्येक साईड 12 सेंटीमीटर आहे, त्यामुळे पेरिमीटर किती असणार 12 × 4 दॅट इज 48 सेंटीमीटर. ओके. नाव नेक्स्ट थर्ड, इफ ऑपोजिट अँगल्स ऑफ अ रोम्बस आर 2x डिग्री अँड 3x - 40 डिग्रीज देन फाइंड व्हॅल्यू ऑफ x. रोम्बसचे ऑपोजिट अँगल आपल्याला इथे दिलेले आहे. रोम्बस ज्यावेळेस रोम्बस स्क्वेअर अशा गोष्टी मेन्शन असतात तर आपल्या डोळ्यासमोर लगेच डायग्राम आली पाहिजे, फिगर आली पाहिजे. रोम्बस म्हणजे काय असतो,
असा पॅरलोग्राम की ज्याच्यामध्ये सगळ्या साईडची लेंथ सारखी असते. ओके, त्याला आपण बोलतो रोम्बस. आपल्याला दिलेलं आहे ऑपोजिट अँगल. ऑपोजिट अँगल म्हणजे काय? ABCD. एचं ऑपोजिट अँगल आहे C आणि Bचं ऑपोजिट अँगल आहे D. आपल्याला ऑपोजिट अँगलची व्हॅल्यू दिली आहे. सो लेट्स से आपल्याला अँगल A आणि अँगल C ची व्हॅल्यू दिली आहे. अँगल A इज 2x आणि अँगल C इज इक्वल टू 3x - 40 डिग्री. आता ऑपोजिट अँगलची कोणती प्रॉपर्टी ते आपण यूज करू शकतो? रोम्बस काय असतो? रोम्बसचा पॅरलोग्रामचाच एक टाईप असतो, राईट. पॅरलोग्राममध्ये आपण ऑपोजिट साईडची एक प्रॉपर्टी बघितलेली होती. पॅरलोग्राममध्ये जे ऑपोजिट साईड असतात, सॉरी ऑपोजिट अँगल असतात, ऑपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. याचाच अर्थ काय? कॉन्ग्रुएंट असतात म्हणजेच अँगल A इज इक्वल टू अँगल C. इथे रिझन ऑपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस मेन्शन करू आपण. ऑपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट and hence angle A is equal to angle C. हे दोन्ही अँगल सेम व्हॅल्यूचे असणार आहे किंवा कॉन्ग्रुएंट असं दाखवूया. अँड देअरफॉर 2x is equal to 3x - 40. देअरफॉर 40 is equal to 3x - 2x. 3x - 2x म्हणजेच 3 - 2 1 1x म्हणजे x equal to 40 x equal to 40 डिग्री. x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची होती. ऑप्शन डी. सेकंड क्वेश्चन. Adjacent sides of rectangle are 7 cm and 24 cm. Find the length of its diagonal. रेक्टँगल आहे, रेक्टँगलच्या ॲडजस्टंट साईड्स दिलेल्या आहे म्हणजे नेबरिंग साईडची व्हॅल्यू दिलेली आहे. रेक्टँगल दॅट मीन्स एव्हरी अँगल इज 90 डिग्री. ऑपोजिट साईड्स सेम लेंथच्या असणार आहे. लेट्स से रेक्टँगल ABCD 7 and 24 सेंटीमीटर, त्यामुळे ही सपोज 24 सेंटीमीटर असेल आणि ही असणार आहे 7 सेंटीमीटर. आपल्याला फाइंड करायची आहे डायगोनल. ही लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. कन्सिडर quadrilateral ABCD be a rectangle. त्यानंतर CD is equal to 24 सेंटीमीटर आणि BC is 7 सेंटीमीटर. डायगोनल फाइंड करायचे, ही लेंथ फाइंड करायचे. डायग्राम बघून तुमच्या लगेच लक्षात येईल ही लेंथ आपण कशी फाइंड करणार. जर आपण हा ट्रँगल कन्सिडर केला तर हा राईट अँगल ट्रँगल होणार आहे कारण ते एक अँगल 90 डिग्री आहे. राईट अँगल ट्रँगलमध्ये दोन साईडची लेंथ माहिती आहे. आपल्याला हायपोटेनस फाइंड करायचं आहे. हायपोटेनस फाइंड करायचं म्हणजे आपण इथे पायथागोरस थेरम यूज करणार आहोत. पायथागोरस थेरमचा यूज करून आपल्याला BD ची व्हॅल्यू इथे मिळणार आहे, राईट. सो CD अँड BC, देन अँगल BCD इज इक्वल टू 90 डिग्री अँड देअरफॉर ट्रँगल BCD is a right angle triangle. And therefore by Pythagoras theorem, hypotenuse square is equal to sum of square of other two sides. Hypotenuse square equal to CD square plus BC square. CD is 24, BC is 7. 24 square 576 आणि 7 square 49. जर तुम्ही यांची ॲडिशन केली तर ही असणार आहे 625. आपल्याला BD पाहिजे त्यामुळे आपण दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेऊ. पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट 25. 625चा स्क्वेअर रूट काय? 25. टेकिंग पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट. ओके. BD म्हणजेच काय? डायगोनल. BD is diagonal and therefore length of diagonal is 25 सेंटीमीटर. किती सिंपल क्वेश्चन होतं. फक्त डायग्राम ड्रॉ करायचे, डायग्राम म्हणून आपल्याला लगेच हिंट मिळते. तर ह्या क्वाड्रिलॅटरल ह्या चॅप्टरमध्ये बरेचसे क्वेश्चन अगदी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. फक्त विचार आपल्याला कोणत्या क्वेश्चनमध्ये करावं लागतं ज्यामध्ये आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं असतं, म्हणजे काही कन्स्ट्रक्शन करावं लागतं किंवा कोणत्या थेरमचा यूज आपल्याला कधी करायचा आहे त्या गोष्टीमध्ये विचार करावा लागतो. अदरवाईज ह्या टाईपचे क्वेश्चन अगदी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. इफ डायगोनल ऑफ स्क्वेअर इज 13 सेंटीमीटर देन फाइंड इट्स साइड. परत एकदा सिंपल क्वेश्चन. स्क्वेअरचा डायगोनल दिलेला आहे, आपल्याला त्याची साईड फाइंड करायची आहे.
आत्ताच आपण स्क्वेअरच्या डायगोनलचा फॉर्म्युला बघितला होता. स्क्वेअरचा डायगोनलची लेंथ किती असते? साईड इंटू रूट 2. साईड इंटू रूट 2 एवढी लेंथ असते. आपल्याला 13 दिलेलं, सो 13 इज इक्वल टू साईड इंटू रूट 2. सो साईड इज इक्वल टू 13 अपॉन रूट 2. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन, स्क्वेअर ऑल साइड्स इक्वल लेंथ, each angle 90 degree, ABCD. डायगोनल, लेट्स से AC डायगोनल आपल्याला दिलेला आहे. सो quadrilateral ABCD be a square, then AB is equal to BC is equal to CD is equal to DA, and angle A, angle B, angle C, angle D is equal to 90 degree. साइड फाइंड करायची आहे. डायगोनल दिलेला आहे. हा डायगोनल दिला आहे त्यामुळे आपण हा राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करू. कन्सिडर किंवा असं लिहू आपण, सिन्स अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री, देअरफॉर ट्रायंगल ADC इज राईट अँगल ट्रायंगल. ADC राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हायपोटेनसची व्हॅल्यू दिली आहे, म्हणजे आपण इथे अगेन पायथागोरस थेरम यूज करणार आहोत. बाय पायथागोरस थेरम, हायपोटेनस स्क्वेअर 90 डिग्रीची समोरचा जी साईड असेल दॅट इज हायपोटेनस. AC स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साईड किंवा बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ओके. AC दिलेला आहे आपल्याला इथे, AC इज इक्वल टू 13, म्हणजे 13 स्क्वेअर इज इक्वल टू AD. आपण काय करूया इथे इज इक्वल टू X किंवा A असं ॲझ्युम करू, इज इक्वल टू A C. सो A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर 169 इज इक्वल टू 2A स्क्वेअर. A स्क्वेअर इज इक्वल टू 169 अपॉन 2, अँड देअरफॉर A इज इक्वल टू अंडर रूट 169 अपॉन 2. A इज इक्वल टू 169, हा 13चा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट घेतोय त्यामुळे हा होणार 30 आणि हे होणार रूट 2. अँड देअरफॉर A म्हणजे काय, आपण साईड अज्युम केलेली होती, देअरफॉर साईड ऑफ स्क्वेअर इज 13 अपॉन रूट 2 सेंटीमीटर. फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग सुद्धा डायगोनल इज इक्वल टू A इंटू रूट 2. डायगोनल 13 दिला होता, सो 13 इज इक्वल टू A अपॉन रूट 2. So side is equal to 13 upon root 2. Fourth question, ratio of two adjacent sides of a parallelogram is 3:4. पॅरलोग्रामच्या जे ॲडजसंट साईड आहे त्याची लेंथ नाही दिली, त्याचा रेशो दिलेला आहे, रेशो इज 3:4 अँड इट्स पेरिमीटर इज 112. पेरिमीटरची व्हॅल्यू दिली आहे. फाइंड द लेंथ ऑफ इच साईड. तर प्रत्येक साईडची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे. अगेन व्हेरी सिम्पल क्वेश्चन. पॅरलोग्राम कन्सिडर करू, ABCD. त्यानंतर रेशो ऑफ टू साईडचा ॲडजसंट साईडचा रेशो दिलेला आहे. ॲडजसंट साईड म्हणजे काय, ही साईड याची ॲडजसंट साईड ही साईड, किंवा या साईडची ॲडजसंट साईड ही असणार आहे. ॲडजसंट म्हणजे नेबरिंग साईड. तो रेशो दिलेला आहे. पेरिमीटर पण दिलेलं आहे. तर आपल्याला प्रत्येक साईडची लेंथ फाइंड आउट करायची आहे. आता पॅरलोग्राममध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण साईडचा विचार करतो तर आपल्याला पॅरलोग्रामची एक बेसिक प्रॉपर्टी यूज करावी लागणार आहे की पॅरलोग्राममध्ये ऑपोजिट साईड ज्या असतात त्या इक्वल लेंथच्या असतात किंवा ऑपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट. त्यामुळे AB लेंथ इज इक्वल टू DC लेंथ और CD लेंथ. त्याच पद्धतीने BC इज इक्वल टू AD. याचा यूज आपल्याला इथे करायचा आहे. ओके. सो सोल्युशन, कन्सिडर ABCD a parallelogram ratio of sides इज इक्वल टू 3:4. ज्यावेळेस आपल्याकडे रेशो आपण मेन्शन करतो त्यावेळेस आपण नेहमी काय करतो, कॉमन मल्टिपल अज्युम करतो. लेट कॉमन मल्टिपल बी एक्स. कॉमन मल्टिपल एक्स असेल तर साईड्स काय असणार आहे, साईड्स असणार आहे 3x अँड 4x. ओके. दॅट इज आपण काय करू, याला 3x बोलू, या साईडला 4x बोलू. दिस इज 3x अँड दिस इज 4x. कारण ऑपोजिट साईड इक्वल आहे त्यामुळे AB आणि CD 4x असणार आहे.
दॅट इज AB इज इक्वल टू CD इज इक्वल टू 4x सेंटीमीटर. पेरिमीटरचं युनिट सेंटीमीटरमध्ये आहे, त्यामुळे आपण साईडसुद्धा सेंटीमीटर मध्ये घेऊया. आणि AD इज इक्वल टू BC इज इक्वल टू 3x सेंटीमीटर. ठीक आहे, इथपर्यंत झालं. नेक्स्ट कंडिशन, पेरिमीटर दिलेलं आहे. पेरिमीटर म्हणजे काय असणार आहे? पेरिमीटर म्हणजे या सगळ्या ज्या साईड्स आहेत त्याच्या लेंथची ॲडिशन. पेरिमीटर इज इक्वल टू AB प्लस BC प्लस CD प्लस DA. ओके, सो दॅट इज इक्वल टू 4x प्लस 3x प्लस 4x प्लस 3x. 8 आणि हे असणार आहे 6. 8x प्लस 6x म्हणजे हे होणार आहे 14x. पेरिमीटर दिलेले 112. इथे रिझन गिवन पेरिमीटर इज इक्वल टू 112. एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो एक्स इज इक्वल टू 112 अपॉन 14 अँड देअरफॉर एक्स इज इक्वल टू हे किती असणार आहे 8 अँड देअरफॉर एक्स इज इक्वल टू 8. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? साइड, लेंथ ऑफ ईच साइड. एक्स इज इक्वल टू एक्स, देअरफॉर AB is equal to CD is equal to 4x is equal to 4 into 8, that is equal to 32 centimeter. And then AD is equal to BC is equal to 3x is equal to 3 into 8, that is equal to 24 centimeter. म्हणजे लेंथ किती झाली? 32 32 24 24. ॲडिशन 24 प्लस 24 48, 32 इंटू 2 64, 112 पेरिमीटर बरोबर आहे. आणि एंडला आपल्याला आन्सर लिहायचं. हे एक स्टेटमेंटमध्ये आन्सर आपल्याला लिहावं लागणार आहे, कारण आपण इथे ABCD हे आपण स्वतः अज्युम केलेलं आहे. आपल्याला क्वेश्चन स्टेटमेंटमध्ये ABCD मेन्शन नाही केलेलं, त्यामुळे क्वेश्चन ज्या फॉर्ममध्ये विचारलं त्याच फॉर्ममध्ये आपल्याला त्याचा आन्सर लिहायचा आहे. सो लेंथ ऑफ इट्स साइड, लेंथ ऑफ साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर 32 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 32 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. इवन लास्ट जे आपण काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह केले त्यामध्ये आपण मे बी एंडला असं स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये आन्सर लिहिलेलं नाही, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने आन्सर लिहायचा आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. डायगोनल्स PR अँड QS ऑफ रोम्बस PQRS. रोम्बस कन्सिडर करायचा आहे. या रोम्बसच्या डायगोनलची लेंथ दिलेली आहे. Diagonals PR and QS of rhombus PQRS are 20 cm, 48 cm respectively. डायगोनलची लेंथ दिलेली आहे. फाइंड द लेंथ ऑफ साइड PQ. तर PQ या साईडची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे. रोम्बस दिलेला आहे, तर रोम्बसचं डायग्राम. रोम्बस लगेच आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. रोम्बस म्हणजे काय? रोम्बस इज अ टाइप ऑफ पॅलोग्राम इन विच ऑल साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ. बरोबर. PQRS, PQR अँड S. त्यानंतर PR हे डायगोनल, PR डायगोनल 20 सेंटीमीटर आणि दुसरी डायगोनल आहे QS 48 सेंटीमीटर. 48 सेंटीमीटर. आपल्याला PQ ही साईड फाइंड करायची, म्हणजे थोडक्यात आपल्या रोम्बसची साईड फाइंड आउट करायची आहे. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं आपल्याला डायगोनलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, म्हणजे आपल्याला साईड फाइंड करण्यासाठी डायगोनलच्या प्रॉपर्टीचा यूज करावा लागणार आहे. रोम्बसच्या डायगोनलच्या काय काय प्रॉपर्टी आहे जर आपण आठवलं तर, रोम्बस आहे म्हणजे पॅलोग्राम आहे, त्यामुळे डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करणार. करेक्ट. रोम्बस आहे, रोम्बसची एक स्पेशल प्रॉपर्टी अशी आहे की हे जे डायगोनल असतात हे एकमेकांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, म्हणजे ते बायसेक्ट तर करतीलच, प्लस इथे हा जो अँगल फॉर्म होतो हा अँगल फॉर्म होणार आहे 90 डिग्री परपेंडिक्युलर बायसेक्टर. आपल्याला डायगोनल माहिती आहे, एवढी टोटल लेंथ माहिती आहे, बायसेक्ट करताय त्यामुळे आपल्याला याची हाफ लेंथ मिळणार आहे. दोन्ही डायगोनलची हाफ लेंथ माहिती आहे, हा अँगल 90 डिग्री माहिती आहे. या चार मधला कोणता एक ट्रँगल आपण कन्सिडर केला तर तो ट्रँगल राईट अँगल ट्रँगल असणार आहे. असा राईट अँगल ट्रँगल, सपोज मी हा ट्रँगल कन्सिडर केला, हा पॉईंट मी O कन्सिडर करते, POQ हा राईट अँगल ट्रँगल कन्सिडर केला. ही लेंथ मला माहिती आहे 48 टोटल आहे, सो ही 12 असणार आहे. 20 टोटल आहे म्हणजे 10 असणार. ही 12 आहे, ही 10 आहे. त्यावरून आपण पायथागोरस थेरम यूज करून साईड PQ फाइंड आउट करू शकतो. सिंपल क्वेश्चन आहे, फक्त आपल्याला प्रॉपर्टी इथे रिकॉल करायची आहे. सो इन PQRS, PR is equal to
20 centimeter and QS is equal to 48 centimeter. In rhombus, diagonals are perpendicular bisector of each other. Let diagonals bisect at point O. आपण O हा इंटरसेक्शन पॉइंट कन्सिडर केलेला आहे and therefore परपेंडिकुलर बायसेक्टर आहे म्हणजेच काय अँगल POQ इज इक्वल टू 90 डिग्री. हा प्रत्येक अँगल 90 डिग्री असणार आहे बट आपण फक्त हा ट्रायंगल कन्सिडर करतो म्हणून मी POQ इक्वल टू 90 डिग्री असं लिहिलं आहे. त्यानंतर PO परपेंडिकुलरची कंडिशन तर ही आली. आता बायसेक्टरची काय कंडिशन ती इथे आपण लिहितोय. PO इज इक्वल टू OR इज इक्वल टू हाफ ऑफ PR अँड QO is equal to OS is equal to half of QS and therefore PO is equal to half of 20 yes, that is equal to 10 centimeter आणि PO आणि QO or OQ QO is equal to half of QS half of 48 24 centimeter. Okay, ही लेंथ 10 ही लेंथ 24 आणि त्यानंतर आता आपल्याला PQ ची लेंथ फाइंड आउट करायची आहे. सो इन ट्रायंगल POQ angle O is equal to 90 degree. Therefore in right angle triangle by Pythagoras theorem we can write PQ square is equal to PO square plus OQ square. Therefore PQ square is equal to PO म्हणजे 10 square आणि OQ म्हणजे 24 square. 100 24 square 576 यांचे ॲडिशन होते 676. जरा therefore PQ म्हणजे √676 हा कसला स्क्वेअर आहे 26 चा and hence PQ is equal to 26 centimeter. त्यामुळे आपण एंडला लिहू शकतो therefore length of side PQ is 26 centimeter. Next question, 6th. Diagonals of rectangle PQRS are intersecting in point M. रेक्टँगल बेस्ड क्वेश्चन आहे. त्यामध्ये डायगोनल्स जे आहे ते एकमेकांना M पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात अशी कंडिशन दिलेली आहे. इफ अँगल QMR इज 50 डिग्री, एक अँगल दिला आहे QMR 50 डिग्री, देन फाइंड द मेजर ऑफ अँगल MPS. MPS अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. आता QMR आणि MQS काय पोझिशन आहे ते ज्यावेळेस आपण डायग्राम ड्रॉ करू तेव्हा आपल्याला क्लिअर होईल. रेक्टँगल आहे PQRS. रेक्टँगल म्हणजे ऑपोजिट साइड इक्वल लेंथ प्रत्येक अँगल 90 डिग्री. PQRS PQR आणि S. डायगोनल एकमेकांना M पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. हा पॉइंट M. ओके. QMR 50. QMR म्हणजे हा अँगल दिलेला आहे 50 डिग्री. फाइंड करायचा आहे MPS. MPS इथे हा जो अँगल असणार आहे ना हा अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके. रेक्टँगल दिलेला आहे तर इथे आपल्याला बेसिकली अगेन डायगोनलची कंडिशन यूज करावी लागणार कारण आपल्याकडे साईडबद्दल काही इन्फॉर्मेशन नाही आहे. हा अँगल फॉर्म झाला, हा अँगल बिटवीन डायगोनल फॉर्म झालेला आहे त्यामुळे आपल्याला डायगोनलची प्रॉपर्टी इथे यूज करावी लागणार आहे. आता रेक्टँगल आहे, काय काय डायगोनलच्या काय काय प्रॉपर्टीज असतात. फर्स्ट ऑफ ऑल रेक्टँगल हा पॅरलोग्राम आहे म्हणजेच काय डायगोनल जे आहे ते एकमेकांना बायसेक्ट करतील. डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करतील म्हणजेच काय ही लेंथ सारखी असणार आहे आणि ह्या दोन लेंथ सारख्या असणार आहे. ही फर्स्ट प्रॉपर्टी झाली. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी काय असते रेक्टँगलसाठी, जे डायगोनल असतात ते डायगोनल कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे इक्वल लेंथचे असतात. डायगोनल काय असतं इक्वल लेंथचे असतात म्हणजे
QS आणि PR ही लेंथ सारखी असणार आहे. ओके, आता बघूया आपण याचा यूज कसा करू शकतो. PQRS इज रेक्टँगल. ओके, रेक्टँगल आहे. सिन्स डायगोनल्स of rectangle are congruent and bisect each other. Therefore diagonal congruent आहे म्हणजेच PR is equal to QS. bisect करता है म्हणजेच PM is equal to MR is equal to half PR. And second condition, QM is equal to MS is equal to half QS. ओके, आता आपल्याला ॲक्च्युली हा अँगल फाइंड करायचा, म्हणून आपण काय करू, ज्यावेळेस आपण ट्रँगल, इथे आपल्याला बेसिकली ट्रँगल यूज करावं लागणार. एक ट्रँगल कन्सिडर करून आपल्याला त्याचे अँगल्स फाइंड करावे लागणार आहे. आपल्याला हा अँगल फाइंड करायचा म्हणून आपण काय करू, हा ट्रँगल कन्सिडर करू. PMS हा ट्रँगल आपण इथे कन्सिडर करूया. आता अँगल QMR इज इक्वल टू 50 डिग्री. हा अँगल 50 डिग्री आहे, त्यामुळे हा अँगल सुद्धा 50 डिग्री असणार आहे. का? कारण या टाईपचे अँगल आहे वर्टिकली ऑपोजिट अँगल नेहमी सारखे असतात, राईट. त्यामुळे सिन्स QMR इक्वल टू 50 डिग्री, देअरफॉर अँगल PMS इज ऑल्सो 50 डिग्री. रिझन वर्टिकली ऑपोजिट अँगल. म्हणजे ह्या ट्रँगलमध्ये आपल्याला एक अँगल तर माहिती आहे 50 डिग्री, हा अँगल नाही माहिती, हा अँगल आपल्याला फाइंड करायचा. आता यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आपण काय लिहिलं आहे ते PR इक्वल टू QS आणि बायसेक्टरची जी प्रॉपर्टी ती इथे लिहिलेली आहे. सो PR इक्वल टू QS याला जर मी हाफ केला तरीसुद्धा इक्वॅलिटी व्हॅलिड असणार आहे, बरोबर. हाफ PR इक्वल टू हाफ QS. बट हाफ PR ह्या ट्रँगलसाठी हा टोटल PR आहे. हाफ PR म्हणजे PM, राईट, जे आपण इथे लिहिलं आहे PM इक्वल टू हाफ PR. देअरफॉर PM हाफ QS. हाफ QS हा QS आहे, हाफ QS म्हणजे MS. आपण ह्याच दोन साईड का घेतोय, कारण आपण ह्या ट्रँगलबद्दल कन्सर्न आहोत, म्हणून आपण त्या दृष्टीने विचार करतो, म्हणून मग मी PM आणि MS ह्या साईड मेन्शन केला. सो दिस इज 1 फ्रॉम 1. देअरफॉर PM इक्वल टू MS ही कंडिशन आपल्याला मिळाली. कारण बघा थोडक्यात काय, रेक्टँगलची लेंथ सारखीच आहे. सपोज ही लेंथ 8 सेंटीमीटर आहे, ही 8 सेंटीमीटर आहे. प्रत्येक ठिकाणी M जो आहे हा M डिवाइड करतो, म्हणजे ही 4 येणार, ही 4 येणार, ही 4 येणार, ही 4 येणार. सो थोडक्यात काय, ही सुद्धा 4 सेंटीमीटर, ही सुद्धा 4 सेंटीमीटर आहे, म्हणजे या दोन्ही लेंथ सारख्याच आहे. ते आपण लिहिलं आहे PM इक्वल टू MS. ओके, नाव इन ट्रँगल PMS, ट्रँगल PMS मध्ये बघा एक अजून प्रॉपर्टी आपल्या इथे यूज करायची. सपोज एक ट्रँगल आहे ABC. या ट्रँगलमध्ये जर ह्या दोन साईड इक्वल लेंथच्या असतील तर या साईडच्या ऑपोजिट अँगल जो असतो ते ऑपोजिट अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात किंवा इक्वल असतात. म्हणजेच काय, AB आणि AC ह्या दोन इक्वल लेंथच्या साईड्स आहे. AB या साईडच्या समोर कोणता अँगल आहे, अँगल C. AC ह्या साईडच्या समोर कोणता अँगल आहे, अँगल B. सो थोडक्यात अँगल B आणि अँगल C ह्या दोन्ही अँगलची व्हॅल्यू सारखी असणार आहे. कारण ही ते हा थेरम तुम्हाला माहिती आहे की ऑपोजिट जर दोन इक्वल साईड असेल त्याच्या ऑपोजिट असणारे अँगल जे असतात ते अँगल सुद्धा इक्वल असतात, राईट. त्याच्या रेफरन्सने आपण काय लिहू शकतो, इन ट्रँगल PMS सिन्स PM इक्वल टू MS, जे आपण इथे लिहिले PM इक्वल टू MS. देअरफॉर अँगल PMच्या समोर असणारा अँगल कोणता आहे, PMच्या समोर आहे S, म्हणजे अँगल PSM. MSच्या समोर कोणता अँगल आहे, हा अँगल म्हणजे अँगल SPM. ओके, हे दोन अँगल सारखे आहे. सो लेट्स से दिस अँगल इज X. हा अँगल X आहे, हा अँगल X आहे, हा अँगल 50 आहे. आपल्याला हा अँगल फाइंड करायचा आहे. आपल्याकडे ट्रँगल आहे त्यामुळे आपण ट्रँगलची प्रॉपर्टी यूज करू शकतो. सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रँगलमध्ये असणाऱ्या अँगलची सम किती असते, 180 डिग्री. देअरफॉर X प्लस 50 इज इक्वल टू 180. 2X इज इक्वल टू 180 मायनस 50 किती असणार आहे, 130. म्हणजे X किती असणार आहे, 130/2. 130/2 म्हणजे 65. अँड दॅट इज X इज इक्वल टू 65 डिग्रीज.
एक्स म्हणजेच काय, एक्स म्हणजेच काय, अँगल PSM और अँगल SPM. SPM that is SPM म्हणजेच MPS and therefore we can write x is equal to angle MPS is equal to 65 degrees. अशा पद्धतीने आपण अँगल MPS ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. समजलं क्वेश्चन? परत एकदा सांगते आपण कसा सॉल्व केला. आपल्याला एक अँगल माहिती होता, हा अँगल माहिती होता आणि हा अँगल विचारला होता. हा अँगल विचारला म्हणजे आपल्याला ह्या अँगलचा विचार करावा लागेल. हा अँगल आपल्याला इथला अँगल फाइंड करायचा म्हणजे आपल्याला हे दोन अँगल माहिती पाहिजे, त्याच्याशिवाय आपण तिसरा अँगल फाइंड नाही करू शकणार. हा 50 डिग्री दिला होता म्हणजे हा वर्टिकली ऑपोजिट म्हणजे हा 50 झाला. एक अँगल तर आपल्याला माहिती झाला, हे दोन अँगल आपल्याला माहिती नाही आहे. बट आता आपण काय यूज करू शकतो, मग आपण रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज यूज केल्या. डायगोनलच्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग दोन डायगोनल इक्वल असतात आणि प्लस त्या बायसेक करतात, म्हणजेच ह्या सगळ्या ज्या लेंग्थ आहे या सगळ्या लेंथ सेम असणार आहे. दॅट मीन्स ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. लेंथ आपल्याला मिळाली बट आपल्याला काय पाहिजे, आपल्याला अँगल पाहिजे. म्हणून आपण एक थेरम आठवला किंवा एक प्रॉपर्टी आठवली ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती की दोन ट्रँगलच्या दोन साईड जर इक्वल असतील तर त्याचे ऑपोजिट अँगल सुद्धा इक्वल असतात. म्हणून ह्या दोन साईड इक्वल आहे, याच्या समोरचा अँगल हा, याच्या समोरचा अँगल, हे दोन अँगल इक्वल आहे. त्या अँगल आपण एक्स बोललो. एक्स 50 तीन अँगल आपल्याला माहिती आहे, तर आपण इथे सम ऑफ ट्रँगल इक्वल टू 180 ही प्रॉपर्टी यूज करू शकतो. x + x + 50 इक्वल टू 180. त्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली 65 डिग्री. एक्स म्हणजेच काय, हा अँगल SPM और अँगल MPS. अशा पद्धतीने आपण अँगल MPS फाइंड आउट केलेला आहे. क्वेश्चन नंबर 7. इन द ॲडजस्टंट फिगर 5.42 एक फिगर दिली आहे, सेम फिगर इथे ड्रॉ केलेली आहे. सो कंडिशन आहे इफ AB पॅरलल टू सेगमेंट PQ, सेगमेंट AB इज पॅरलल टू सेगमेंट PQ, सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PQ. सेम सेगमेंट कॉन्ग्रुएंट सुद्धा आहे, म्हणजे एक ऑपोजिट साईडची पेअर अशी आहे AB आणि PQ की ज्यांची लेंथ सारखी आहे ॲज वेल ॲज त्या दोन्ही साईड ज्या आहेत त्या पॅरलल सुद्धा आहे. त्याच पद्धतीने नेक्स्ट कंडिशन दिलेली आहे सेगमेंट AC इज पॅरलल टू सेगमेंट PR, AC इज पॅरलल टू PR, AC इज कॉन्ग्रुएंट टू PR. अगेन सेकंड पेअर सुद्धा ही जी पेअर आहे ती पॅरलल सुद्धा आहे आणि कॉन्ग्रुएंट सुद्धा आहे. ओके, दोन कंडिशन दिल्या, दोन पेअर दिलेल्या ऑपोजिट साईडच्या, दोघांसाठी कंडिशन कॉमन आहे की त्या जर दोन साईड्स आहेत त्या पॅरलल आहे ॲज वेल ॲज कॉन्ग्रुएंट आहे. नेक्स्ट देन प्रूव्ह दॅट, प्रूव्ह काय करायचं आपल्याला, सेगमेंट BC इज पॅरलल टू सेगमेंट QR. तर सेगमेंट BC आणि QR ह्या पॅरलल हे प्रूव्ह करायचं ॲज वेल ॲज सेगमेंट BC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QR. आता BC आणि QR ह्या कॉन्ग्रुएंट आहे हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, समजलं काय काय कंडिशन्स दिलेलं आहे आपल्याला. बेसिकली दोन पेअर दिलेले आहे, दोन ऑपोजिट पेअर दिलेले आहे, साईड ऑपोजिट साईडच्या पेअर दिलेल्या आहे की ज्या कॉन्ग्रुएंट सुद्धा आहे पॅरलल सुद्धा आहे. त्याचा यूज करून आपल्याला एक थर्ड पेअर सांगितले BC आणि QR, ह्या ज्या दोन साईड्स आहे ह्या दोन साईड पॅरलल आहे आणि कॉन्ग्रुएंट आहे आपल्याला इथे शो करायचे. क्वेश्चन क्लिअर आहे? आता यामध्ये बघा आपण पॅरलोग्रामशी डील करतो त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज आठवायच्या. इथे काय सांगितलेलं आहे की एक साईड आहे, ही साईड एक साईड पॅरलल आहे आणि कॉन्ग्रुएंट सुद्धा आहे. ओके, त्यामुळे जर आपण हा पॅरलोग्राम कन्सिडर केला, हा क्वाड्रिलॅटरल आपण कन्सिडर केला APQB ह्या क्वाड्रिलॅटरलमध्ये एक ऑपोजिट साईडची पेअर जी आहे ती पॅरलल आहे ॲज वेल ॲज कॉन्ग्रुएंट आहे. याचाच अर्थ काय, याचाच अर्थ हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा पॅरलोग्राम आहे. कारण आपण पॅरलोग्रामची एक टेस्ट बघितली होती, टेस्ट ऑफ पॅरलोग्राम, त्यामध्ये आपण बघितलं होतं की एखाद्या क्वाड्रिलॅटरलमध्ये जर ऑपोजिट साईडची एक पेअर असेल, एकच पेअर, एक पेअर पॅरलल आहे ॲज वेल ॲज कॉन्ग्रुएंट आहे, तर त्याला आपण पॅरलोग्राम बोलतो. सो त्या लॉजिकनी हा जो आहे APQB याला आपण पॅरलोग्राम बोलू शकतो, राईट. सो APQB हा एक पॅरलोग्राम आहे ना. त्याच पद्धतीने आता दुसरी पेअर कोणती दिली, ही, बरोबर. या ज्या दोन साईड आहे या दोन साईड पॅरलल आहे ॲज वेल ॲज कॉन्ग्रुएंट आहे. सेम प्रॉपर्टीज यूज करून आपण दाखवू शकतो की हा सुद्धा काय आहे, हा सुद्धा एक पॅरलोग्राम आहे. सो APQB हा एक पॅरलोग्राम झाला. त्यानंतर ACRP हा सुद्धा एक पॅरलोग्राम झाला. ठीक आहे, कंडिशनवरून आपण दोन पॅरलोग्राम दाखवले, बट आपल्याला प्रूव्ह काय करायचं, BC पॅरलल टू QR, BC कॉन्ग्रुएंट टू QR. आता ह्या ज्या दोन कंडिशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. याचा अर्थ काय, सपोज BC आणि QR ह्या साईड असणारा जो क्वाड्रिलॅटरल असणार आहे त्याची जी एक पेअर आहे ही एक पेअर पॅरलल पण आहे आणि कॉन्ग्रुएंट पण हे आपल्याला प्रूव्ह करायचं. याचाच अर्थ काय, आपला तो जो क्वाड्रिलॅटरल असणार आहे तो पॅरलोग्राम आहे, थोडक्यात आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे आपल्याला दिस इज गिवन आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, BC QR म्हणजे कोणते, हे BC आणि QR. सो BC QR साईड असणारा क्वाड्रिलॅटरल कोणता आहे, BQRC. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे BQRC हा काय आहे, पॅरलोग्राम. कारण जर तो पॅरलोग्राम असेल तर ऑटोमॅटिकली त्याची जी एक ऑपोजिट साईडची एक पेअर जी आहे ती पॅरलल सुद्धा असेल आणि कॉन्ग्रुएंट सुद्धा असेल. ठीक आहे, क्वेश्चन समजला कसं प्रोसीड करायचं. तर बघा आता आपण काय काय करू शकतो. सगळ्यात आधी हे जे आपण डिस्कस केले ते आपण लिहूया. सो गिवन
गिवन कंडिशन्स लिहू आपण. गिवन segment AB is parallel to segment PQ. Segment AB is congruent to segment PQ. त्यानंतर segment AC parallel to segment PR. Segment AC congruent to segment PR. ओके, तर आपण प्रॉपर्टी लिहू. टेस्ट फॉर पॅरालोग्राम. If one pair of opposite sides of quadrilateral is parallel and congruent, then that quadrilateral is a parallelogram, right? Okay, this implies if we consider quadrilateral ABPQ, AB and PQ, so APQB, then APQB is a parallelogram. ओके, त्याच पद्धतीने याच्यासाठी इफ वी कन्सिडर क्वाड्रिलॅटरल APRC किंवा ACRP, APQB घेतला आपण ACRP, then ACRP is a parallelogram. ठीक आहे, पॅरलोग्राम आपण प्रूव्ह केले. हा एक पॅरलोग्राम आहे, हा एक पॅरलोग्राम आहे. पॅरलोग्राम आहे याचाच अर्थ काय, एक पेअरची कंडिशन आपल्याला ऑलरेडी दिली होती, त्याच्यामुळे आपण ह्या पॅरलोग्रामसाठी लिहू शकतो AP पॅरलल टू BQ, म्हणजे दुसरी जी साईड असणार आहे पॅरलोग्रामची, ही साईड सुद्धा पॅरलल असणार आहे ॲज वेल ॲज इक्वल लेंथची असणार, म्हणजे कॉन्ग्रुएंट असणार आहे. त्यामुळे आपण असं लिहू शकतो, therefore segment AP is parallel to segment BQ. समजतंय ना, आपण हा क्वाड्रिलॅटरल कन्सिडर करतो, हा पॅरलोग्राम कन्सिडर करतोय. याच्या ऑलरेडी ह्या ज्या दोन साईड आहे पॅरलल आणि कॉन्ग्रुएंट आहे, याचाच अर्थ रिमेनिंगच्या दोन साईड असणार किंवा रिमेनिंग जी ऑपोजिट साईडची पेअर असणार आहे ती सुद्धा कॉन्ग्रुएंट आणि पॅरलल असणार आहे. अँड देअरफॉर AP पॅरलल टू BQ अँड AP इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BQ, ॲज वेल ॲज दुसऱ्या क्वाड्रिलॅटरलसाठी ACPR ह्या दोन साईड आहे पॅरलल ॲज वेल ॲज कॉन्ग्रुएंट, म्हणजे कोणत्या साईड राहिल्या, या दोन साईड म्हणजे AP आणि CR, AP आणि CR. ठीक आहे, दिलेल्या कंडिशन आपण प्रूव्ह केले की दिलेले दोन क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे म्हणून आपण बाकीच्या ज्या दोन साईड किंवा जे एक पेअर राहणार आहे त्याच्यामधलं रिलेशन इथे लिहिलं. आपल्याला प्रूव्ह काय करायचं, BQCR हा पॅरलोग्राम आहे, बरोबर. BQ हा खालचा हा जो आहे क्वाड्रिलॅटरल हा पॅरलोग्राम हे आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. आता हे आपण कसं प्रूव्ह करणार, आपल्याला ज्या ज्या कंडिशन्स मिळाल्या त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला काय मिळालं, AP पॅरलल टू BQ, ही साईड आणि ही साईड पॅरलल आहे. AP पॅरलल टू CR म्हणजे ही साईड याला पॅरलल आहे, ही साईड याला पॅरलल आहे, म्हणजेच काय, ही साईड या तीनही साईड एकमेकांना पॅरलल असणार आहे. ठीक आहे, AB ला पॅरलल आहे, AC ला पॅरलल आहे, म्हणजे BC ला पॅरलल असणार आहे. किंवा मग A हे एक A आहे, सपोज लाईन A आहे, लाईन A इज पॅरलल टू B, लाईन B इज पॅरलल टू C, A B ला पॅरलल आहे, BC ला पॅरलल आहे, म्हणजे आपण हे असं लिहू शकतो, लाईन A इज पॅरलल टू लाईन B इज पॅरलल टू लाईन C, राईट. त्याच लॉजिकने आपण इथे असं लिहू शकतो, देअरफॉर सेगमेंट AP is parallel to segment BQ is parallel to segment CR. ओके, या तिघांना आपण कंबाईन केलं, AP parallel to BQ and CR. त्याच पद्धतीने इथे आपण कॉन्ग्रुएन्सीसाठी सुद्धा कंडिशन लिहू शकतो, AP BQ AP CR, therefore segment AP is congruent to segment BQ is congruent to segment
ओके, या सुद्धा आपण कॉन्ग्रुएंट दाखवल्या. AP BQ CR, AP BQ आणि CR यांची लेंथ सुद्धा सारखी. आपल्याला काय प्रूव्ह करायचे, BC आणि QR. BC आणि QR हे प्रूव्ह करायचे आपल्याला, म्हणजे हा आपल्याला पॅरलोग्राम दाखवायचा आहे. त्यामुळे आपण जर हा क्वाड्रिलॅटरल कन्सिडर केला तर आपण लिहू शकतो BQ पॅरलल टू CR, राईट. BQ पॅरलल टू CR. त्याच पद्धतीने BQ पॅरलल टू BQ कॉन्ग्रुएंट टू CR, BQ कॉन्ग्रुएंट टू CR. म्हणजेच या क्वाड्रिलॅटरलमध्ये एक ऑपोजिट पेअर जी आहे ती कॉन्ग्रुएंट आहे ॲज वेल ॲज पॅरलल आहे. म्हणजे हा पॅरलोग्राम झाला, हा पॅरलोग्राम आहे. म्हणून त्याची जी रिमेनिंग पेअर असणार, रिमेनिंग ऑपोजिट साईडची पेअर असणार आहे, दॅट इज BC आणि QR, त्यासुद्धा पॅरलल असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. ठीक आहे, तर ऑलमोस्ट आपलं सोल्युशन झालेलंच आहे. सो नेक्स्ट, and therefore we can write segment BQ parallel to segment CR, and आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला प्रोसीड व्हायचं असतं. सो सेगमेंट CR, इफ वी कन्सिडर quadrilateral BQRC, then one बोलू आपण, then we can say BQRC is a parallelogram from 1. हा जो पॅरलोग्राम आहे त्यामुळे त्याची जी रिमेनिंग साईड असणार आहे म्हणजेच BC पॅरलल असणार आहे QRशी आणि BC कॉन्ग्रुएंट असणार आहे QRशी. तेच आपल्याला इथे प्रूव्ह करायचं, हेन्स प्रूव्ड. ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. इन फिगर 5.43 ABCD ट्रॅपेझियम AB पॅरलल टू DC. आपल्याला ABCD एक ट्रॅपेझियम दिलेला आहे, त्यामध्ये कंडिशन आहे AB आणि DC ह्या दोन साईड पॅरलल आहे. ट्रॅपेझियम आहे म्हणजे काय, ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की ट्रॅपेझियममध्ये फक्त एक पेअर ऑपोजिट साईडची पॅरलल असते. सो AB आणि DC ह्या दोन साईड पॅरलल दिलेल्या आहे. P and Q आर मिड पॉईंट्स ऑफ सेगमेंट AD अँड सेगमेंट BC रिस्पेक्टिव्हली. P ADचा मिड पॉईंट आहे आणि Q BCचा मिड पॉईंट आहे. ओके, प्रूव्ह दॅट PQ पॅरलल टू AB. आपल्याला प्रूव्ह करायचं की हे PQ लाईन ABला पॅरलल आहे. नेक्स्ट, PQ इक्वल टू हाफ AB प्लस DC. PQ इक्वल टू हाफ ऑफ AB प्लस DC आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. यामध्ये आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्यामध्ये दोन साईड पॅरलल आहे आणि एक साईड आहे PQ दॅट इज इक्वल टू हाफ ऑफ AB प्लस DC. तर आपल्याला हिंट मिळते की आपल्याला इथे मिड पॉईंट थेरम यूज करावं लागणार, कारण आपल्याला ऑलरेडी ही मिड पॉईंटची सुद्धा कंडिशन दिलेली आहे. म्हणजे आपल्याला इथे मिड पॉईंट थेरम यूज करावं लागणार आहे. बट मिड पॉईंट थेरम यूज करण्यासाठी आपल्याला काय लागतात, ट्रँगल्स लागतात. मग ट्रँगल आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन करून दोन ट्रँगल बनवावे लागतील. ट्रँगल आपण कसे बनवणार बघा, इथे दोन साईड आहे, इथे ह्या दोन साईड इक्वल आहे, ह्या दोन साईड इक्वल आहे. त्यामुळे आपण एक तर ही साईड कन्सिडर करू किंवा ही साईड कन्सिडर करू आणि असे दोन ट्रँगल बनवू की या ज्या दोन साईड आहे या दोन साईड त्या ट्रँगलच्या साईड असणार आहे. त्यामुळे आपण एक वे काय असणार आहे यामध्ये, जर आपण ही साईड कन्सिडर केली तर काय करायचं, हे थोडं अजून पुढे एक्सटेंड करायचं आणि त्यानंतर ए मधून पास होणारी अशी लाईन आपल्याला ड्रॉ करायची. ओके, PQ आपण याला बोलू R. ओके, हा एक ट्रँगल फॉर्म झाला, हा एक ट्रँगल फॉर्म झाला. आता हे जे दोन ट्रँगल फॉर्म झाले या दोन ट्रँगलचे ह्या दोन साईड इक्वल आहे. त्यानंतर हे ऑपोजिट व्हर्टिकली ऑपोजिट अँगल असणार आहे, ते सुद्धा इक्वल असणार आहे. अजून आपल्याला साईड किंवा अँगलची कंडिशन लागणार, कारण आपल्याला इथे कॉन्ग्रुएंट दाखवायचे दोन ट्रँगल. अजून साईड पॉसिबल नाही आहे. अँगल्सचा आपण विचार करू शकतो. अँगल्स बघा, AB पॅरलल टू DC आहे. BC जर त्यांची ट्रान्सव्हर्सल असेल तर हा अँगल आणि हा अँगल, ओके, हे अल्टरनेट अँगल असणार आहे. म्हणजे ही सुद्धा एक पेअर आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे अँगल, साईड आणि अँगल अशा या कॉन्ग्रुएन्सी कंडिशनच्या अकॉर्डिंगली आपण हे दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. हे समजलं ना. बघा, AB आणि DC किंवा AB DC और DR आपण बोलू शकतो इथे. आणि त्यानंतर ही BC अशी ट्रान्सव्हर्सल आहे. त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल, बरोबर, हा अँगल आणि हा अँगल, हा अँगल आणि हा अँगल, हे जे दोन अँगल आहे हे कॉन्ग्रुएंट असणार आहे. ओके, सो सोल्युशन AP इक्वल टू PD, त्याच पद्धतीने BQ इक्वल टू QC किंवा BQ कॉन्ग्रुएंट टू QC अँड AP कॉन्ग्रुएंट टू PD.
अगेन ए बी पॅरलल टू डी सी, एक्सटेंड, आता जे कन्स्ट्रक्शन आपण केलं आहे ते कन्स्ट्रक्शन मेन्शन करावं लागेल. एक्सटेंड डी सी टू पॉईंट आर अँड जॉईन ए आर. ए आर जॉईन करा. क्यू हा ए आर वरती लाय होणार आहे, त्यामुळे आपण ते पण कंडिशन लिहू, ए डॅश क्यू डॅश आर. ओके, कन्स्ट्रक्शन आपण लिहिले. त्यानंतर या साईड तर दिलेलं आहे, हे सुद्धा ऑब्वियस आहे. तर आपण हे जे दोन अल्टरनेट अँगल आपण मेन्शन केलेलं आहे ते इथे लिहूया. सो ए बी, सिन्स ए बी पॅरलल टू डी सी, दॅट इज ए बी पॅरलल टू डी आर, अँड इफ बी सी इज ट्रान्सव्हर्सल देन दोन साईड पॅरलल, ही त्याची ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे इथे फॉर्म होत आहे अल्टरनेट अँगल. देन अँगल ए बी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर सी क्यू, अल्टरनेट अँगल. ओके, इन ट्रायंगल, आता आपण ट्रायंगल कन्सिडर करतो. ट्रायंगल ए बी क्यू अँड ट्रायंगल ए बी क्यू, आणि दुसरा ट्रायंगल आपण कन्सिडर करू आर सी क्यू. आर सी क्यू यामध्ये बी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सी क्यू. दिस इज गिवन. अँगल ए बी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर सी क्यू फ्रॉम 1. आणि थर्ड अँगल आहे अँगल बी क्यू ए किंवा ए बी क्यू ए. अँगल बी क्यू ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी क्यू आर, वर्टिकली ऑपोजिट अँगल. and therefore triangle ABQ is congruent to triangle RCQ. म्हणून हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले म्हणून त्याचे करस्पॉन्डिंग अँगल आणि करस्पॉन्डिंग साईड सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहे. आता आपल्याला इथे अँगलची गरज नाही पडणार, कारण आपला साईड पॅरलल आणि त्याच्या लेंथचं रिलेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यामुळे आपण फक्त साईडसाठी जे रिलेशन राहणार रिमेनिंग टू साईडसाठी ते इथे मेन्शन करणार आहोत. सो या दोन साईड झाले इक्वल. आता तिसरी साईड, सेकंड साईड कोणती इक्वल असणार? ए क्यू इक्वल टू क्यू आर. AQ is congruent to RQ or QR, corresponding sides of congruent triangle. आणि त्यानंतर ही साइड झाली, अजून ही साइड AB is congruent to RC. ओके, आता बघूया यामध्ये आपल्याला कसला यूज होणार आहे. ओके, आता हे तर झालं AQ आणि AQ इक्वल टू RQ. सो दॅट मीन्स ही लेंथ सारखी आहे. सो याचाच अर्थ काय, Q हा ARचा मिड पॉईंट असणार आहे. ओके, आता जे इथे बघितलं तुमच्या लगेच लक्षात येईल, एक क्यू जो आहे हा ARचा मिड पॉईंट आहे. जर तुम्ही हा ट्रायंगल कन्सिडर केला, ओके, ADR, या ट्रायंगलमध्ये P हा मिड पॉईंट आहे ADचा, ह्या साईडला Q हा मिड पॉईंट आहे ARचा, म्हणजे असा ट्रायंगल आहे. हा मिड पॉईंट आहे आणि हा सुद्धा मिड पॉईंट आहे ADR. तर ह्या ट्रायंगलमध्ये दोन साईड जे आहे, दोन साईडच्या मिड पॉईंटला जॉईन करणारी लाईन सेगमेंट थर्ड साईडला पॅरलल असणार आहे, म्हणजे PQ पॅरलल टू DR असणार आहे आणि PQ इक्वल टू हाफ DR. बरोबर, मिड पॉईंट अकॉर्डिंग टू मिड पॉईंट थेरम, लाईन सेगमेंट जॉइनिंग मिड पॉईंट ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज पॅरलल टू थर्ड साइड अँड इज ऑफ हाफ लेंथ. बरोबर, म्हणून PQ इज इक्वल टू हाफ ऑफ DR. हे रिलेशन आपल्याला इथे मिळणार आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं, PQ पॅरलल टू AB. आपल्याला मिळतं PQ पॅरलल टू DR. PQ आणि DR पॅरलल आहे, बट याचाच अर्थ काय, PQ पॅरलल टू DR. PQ पॅरलल टू DR म्हणजेच काय, PQ पॅरलल टू DC, राईट. आणि गिवन काय, हा पॅरलल, हा ट्रॅपेझियम आहे, म्हणजेच काय AB पॅरलल टू DC. PQ DC ला पॅरलल आहे, AB DC ला पॅरलल आहे. याचाच अर्थ काय, AB पॅरलल टू PQ किंवा PQ पॅरलल टू AB. ठीक आहे, एक कंडिशन मिळाली. त्यानंतर PQ इक्वल टू हाफ AB प्लस DC. आता PQ इक्वल टू हाफ DR आपल्याला हे रिलेशन मिळालं आहे, बट DR जर तुम्ही बघितलं, DR म्हणजे काय, DC प्लस CR. बरोबर,
आर म्हणजे डी सी प्लस सी आर. यामधला डी सी तर आपल्याला मिळाला आहे. आता राहिला ए बी आणि सी आरला आपल्याला रिलेट करायचं आहे. ए बी आणि सी आर इथे जर तुम्ही बघितलं ए बी आणि आर सी किंवा ए बी आणि सी आर इक्वल लेंथचं आहे, म्हणजेच काय इथे सी आरला आपण ए बीने रिप्लेस करूया. सो हाफ ऑफ डी सी प्लस ए बी हे रिलेशन आपल्याला इथे मिळणार आहे. ठीक आहे. आता हेच आपण सोल्युशनच्या फॉर्ममध्ये लिहू. समजलं ना आपण कसं काय करतोय ते प्रोसीड कसं करतोय. सो नाव कन्सिडर triangle ADR. In ADR, AP is equal to PD and AQ is equal to QR. That is, P and Q are midpoints of side AD and AR. Therefore, by midpoint theorem, PQ parallel to DR, that is DR म्हणजेच काय DC, PQ parallel to DC. इथे रिजन DCR हे लिनियर आहे. सो PQ parallel to DR, PQ parallel to DC and PQ is equal to half of DC. इथे बाय मिडपॉइंट थेरम आपण हे लिहिले. इथे ब्रॅकेटमध्ये मिडपॉइंट थेरमची स्टेटमेंट सुद्धा मेन्शन करा. सो आपल्याला हे दोन रिलेशन मिळाले. बट आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं आपण त्याचा विचार करूया. बट गिवन PQ parallel to AB and therefore this is 2, this is 3. From 3 we can write PQ parallel to AB parallel to DC, that is PQ parallel to AB. ओके. PQ हा AB ला पॅरलल आहे. पॅरललची कंडिशन तर मिळाली. आता PQ इक्वल टू हाफ DR, PQ इक्वल टू हाफ DR, सो दॅट इज इक्वल टू हाफ ऑफ DR म्हणजे DC प्लस CR, DCR, हाफ ऑफ DC प्लस CR म्हणजे RC, दॅट इज इक्वल टू AB फ्रॉम 2. म्हणजेच काय this is DC. So that means therefore PQ is equal to half of AB plus DC. हे सुद्धा प्रूव्ह झालं. PQ equal to half of AD plus DC. Last question, problem set मधला question number 9. In the adjacent figure 5.44 ABCD is a trapezium, AB parallel to DC. Again trapezium based question आहे. ट्रॅपेझियम आहे म्हणजे एक पेअर ऑपोजिट साइडची ती पॅरलल असणार आहे. इथे दिलेला आहे DC पॅरलल टू AB, DC पॅरलल टू AB. देन पॉइंट M and N आर मिड पॉइंट्स ऑफ डायगोनल AC and DB. AC आणि DB या दोन साइडचे मिड पॉइंट दिलेले आहे पॉइंट M आणि पॉइंट N. सो इथे M आणि हा N पॉइंट. देन प्रूव्ह दॅट MN पॅरलल टू AB. आपल्याला एवढ्याच कंडिशन दिलं आहे. एक ट्रॅपेझियम दिलेली आहे, या दोन डायगोनलचा मिड पॉइंट दिलेला आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे MN पॅरलल टू AB. MN AB ला पॅरलल हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. आता MN AB ला पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं आहे. मिड पॉइंटची कंडिशन दिलेली आहे म्हणजे आपल्याला इथे मिड पॉइंट थेरम यूज करावा लागणार आहे. कारण मिड पॉइंट थेरम काय सांगतो, इन एनी ट्रायंगल लाईन सेगमेंट जॉईनिंग मिड पॉइंट ऑफ अदर टू साइड्स, या दोन साइडचा हा जर मिड पॉइंट असेल, this line segment joining midpoints of other two sides is parallel to third side and half of its length. आपल्याला लेंथचं काही कंडिशन नाही, आपल्याला फक्त पॅरलल दाखवायचं आहे. तर सपोज आपण असा काही ट्रायंगल कन्सिडर केला की ज्यामध्ये M आणि N हे ह्या दोन साईडची मिड पॉईंट असणार आहे, तर हा या थर्ड साईडला पॅरलल असणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला थोडक्यात काय इथे ट्रायंगल फॉर्म करावं लागणार आहे. आता हा ट्रायंगल कसा फॉर्म करायचा, सो त्यासाठी आपण काय करू शकतो, MN आणि AB ना, तर काय करा, हा जो D पॉइंट आहे ना, D पॉईंटमधून पास होणारी एक लाईन अशी ड्रॉ करायची की जी M मधून पण पास होईल आणि इथे येऊन मीट होईल ती लेट्स से ABCD E पॉईंटला. ओके. आपण कन्स्ट्रक्शन करतोय. आता जर इथे जर तुम्ही बघितला हा जो ट्रायंगल फॉर्म झाला आहे DEB,
DEB हा ट्रायंगल फॉर्म झाला. सपोज EB आता AEB असे पॉईंट्स आहे. याचाच अर्थ काय, AB वरती E पॉईंट लाय होतोय, त्यामुळे AB किंवा EB जर आपण पॅरलल कंडिशन पॅरलल लाईनची कंडिशन घेतली तर MN पॅरलल टू AB आपल्याला इथे दाखवायचं आहे. MN पॅरलल टू AB दाखवायचं म्हणजेच आपण MN पॅरलल टू EB सुद्धा दाखवू शकतो, कारण E पॉईंट तर AB लाईनवरतीच आहे, बरोबर. त्यामुळे जर आपण हा ट्रायंगल कन्सिडर केला DEB, यामध्ये सपोज M हा DEचा मिड पॉईंट आहे, N ऑलरेडी आपल्याला DBचा मिड पॉईंट दिलेला आहे, तर ही जी लाईन असणार MN विल बी पॅरलल टू EB, पॉईंट A त्यावरतीच लाय होतं, म्हणजेच काय MN इज पॅरलल टू AB. ही कंडिशन आपल्याकडे ऑलरेडी आहे, कारण हा मिड पॉईंट आपल्याला दिलेला आहे. तर आपल्याला आता काय डिराईव्ह करायचं आहे, आपल्याला हे डिराईव्ह करायचं की हा जो M आहे, M हा DEचा मिड पॉईंट आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय दाखवायचं की ही लेंथ आणि ही लेंथ सारखी आहे. ह्या लेंथ आपण कशासारखं दाखवणार, त्यासाठी आपल्याला अगेन ट्रायंगल कन्सिडर करावं लागतील. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असे कन्सिडर करायचे की ज्या ट्रायंगलच्या साइड्स DM आणि ME असणार आहे. आता हे ट्रायंगल आपण कसे कन्सिडर करू शकतो, जर इथे तुम्ही बघितला हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल, ट्रायंगल DMC आणि ट्रायंगल EMA, हे जे दोन ट्रायंगल आपण कन्सिडर केले, तर ह्या दोन ट्रायंगलमध्ये हे वर्टिकली ऑपोजिट अँगल असणार आहे, राईट. वर्टिकली ऑपोजिट अँगल आहे. त्यानंतर ह्या पॅरलल लाईन्स आहे. पॅरलल लाईन्स आहे म्हणजे आपल्याला एक अल्टरनेट अँगलची कंडिशन मिळणार आहे. दोन अँगल तिथे मिळतील AA. अजून कोणती कंडिशन आपण इथे डिराईव्ह करू शकतो, वर्टिकली ऑपोजिट अँगल. त्यानंतर आपल्याला हे दाखवायचं आहे, हां ही एक कंडिशन आपल्याकडे अजून दिलेली आहे ना, की M जो आहे, M हा ACचा मिड पॉईंट आहे, म्हणजे AM इक्वल टू MC, म्हणजे अँगल साईड. याच्या अकॉर्डिंगली आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू. ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स म्हणजे DM आणि ME सारखे असणार आहे. याचाच अर्थ M हा DEचा मिड पॉईंट आहे, M हा DEचा मिड पॉईंट आहे, N हा DBचा मिड पॉईंट ऑलरेडी दिलेला आहे, म्हणून या ट्रायंगलसाठी मिड पॉईंटला जॉईन करणारी लाईन MN विल बी पॅरलल टू EB. EB म्हणजेच काय AB, सो MN विल बी पॅरलल टू AB. अशा पद्धतीने आपल्याला हे सोल्युशन करायचं आहे. सो थोडक्यात विचार करायचा आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, आपल्याला कोणते थेरम माहिती आहे, आपण कोणत्या फॉर्ममध्ये इथे ट्रायंगल्स फॉर्म करू शकतो जेणेकरून आपल्याला कॉन्ग्रुएन्सीचा यूज करून कोणत्या तरी दोन साईड इक्वल आपण दाखवू शकतो. ठीक आहे, नाव सोल्युशन. AB पॅरलल टू DC, त्यानंतर M आणि N मिड पॉईंट आहे म्हणून AM इज कॉन्ग्रुएंट टू MC, आणि त्यानंतर DN इज कॉन्ग्रुएंट टू NB. गिवन, कारण M and N आर मिड पॉइंट्स ऑफ डायगोनल AC and DB. आता कन्स्ट्रक्शन काय करणार आहोत आपण, जॉईन किंवा असं लिहू शकतो आपण, ड्रॉ लाईन फ्रॉम D passing through M and meeting side AB at point, कोणता पॉईंट घेतला आपण E, at point E. ओके, आपण हे कन्स्ट्रक्शन केलं आहे. कन्सिडर ट्रायंगल्स, हे दोन ट्रायंगल आपण कन्सिडर करतोय. सो DMC and triangle DMCEMA. ओके, या ट्रायंगलमध्ये फर्स्ट जी ऑब्वियस आपल्याला दिसते काय कॉन्ग्रुएन्ससाठी, फर्स्ट ऑब्वियस आहे अँगल DMC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल EMA. रिझन वर्टिकली ऑपोजिट अँगल. अशा पद्धतीने ज्यावेळेस दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतात त्यावेळेस हे जे अँगल्स असतात ऑपोजिट अँगल ते इक्वल लेंथचे असतात. सो वर्टिकली ऑपोजिट अँगल, म्हणून हे दोन अँगल इक्वल असणार आहे. त्यानंतर अजून साईडची कंडिशन आपण बघितली होती. ह्या दोन ट्रायंगलसाठी आपली ह्या दोन साईड कन्सिडर करायच्या MC आणि AM. सो साईड MC इज कॉन्ग्रुएंट टू साईड MA. ते सेगमेंट लिहिलं तरी चालेल, सेगमेंट MC. दिस इज गिवन, कारण M हा मिड पॉईंट आहे, किंवा इथे जे आपण लिहिलं ना AM इज कॉन्ग्रुएंट टू MC, 1 बोलूया याला, फ्रॉम 1. देन आपण AB आणि DC या दोन साईड पॅरलल आहे. AC जर त्याची ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली तर हा अँगल आणि हा अँगल सारखा असणार आहे. दॅट मीन्स अँगल DCM
is congruent to angle EAM. DCMEAM. Reason? DC parallel to AB, that is DC is parallel to AB. AB म्हणजेच काय, AB वरती E हा पॉइंट आहे, म्हणजे AB ला पॅरलल आहे, याचा अर्थ AE ला सुद्धा पॅरलल आहे. सो DC पॅरलल टू AE, AEB. ओके, या दोन लाईन पॅरलल आहे, त्याची ट्रान्सव्हर्सल आहे AC. AC इज ट्रान्सव्हर्सल. देन angle DCM, angle DCM and angle EAM are alternate angle. दोन angle एक side, therefore by angle side angle congruency, triangle DMC is congruent to triangle EMA. ओके, अँगल साइड अँगल DMC आणि EMA हे कॉन्ग्रुएंट आले, त्यामुळे करस्पॉन्डिंग साइड म्हणजे DM आणि ME ह्या दोन साइड आपल्याला कन्सिडर करायच्या. देयरफॉर DM इज कॉन्ग्रुएंट टू EM किंवा ME. DM इज कॉन्ग्रुएंट टू EM, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ओके, लेट्स से दिस इज 2. ह्या दोन साइड इक्वल आपण दाखवले, हे ऑलरेडी इक्वल दाखवलेलं आहे, त्यामुळे आता आपण कन्सिडर करू ट्रायंगल. कन्सिडर ट्रायंगल DEB. या ट्रायंगलमध्ये M इज मिड पॉइंट ऑफ DE फ्रॉम 2. DM इक्वल टू EM म्हणजे M हा D चा मिड पॉइंट आहे. त्यानंतर N इज मिड पॉइंट ऑफ DB. दिस इज गिवन. देयरफॉर बाय मिड पॉइंट थ्योरम लाइन जॉइनिंग मिड पॉइंट ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज पैरेलल टू थर्ड साइड. ती लाईन कोणती आहे, मिड पॉइंट जॉईन करणे MN इज पॅरलल टू थर्ड साइड, म्हणजेच MN इज पॅरलल टू EB. ओके, आपल्याला दाखवायचं MN पॅरलल टू AB सिन्स E लाइज ऑन साइड AB and AEB. Therefore we can write MN parallel to EB means MN parallel to AB. Hence proved. फाइन, समजलं कसं प्रूव्ह केलं आपण. आधी बघायचं आपल्याला काय प्रूव्ह करायचं. आपल्याला प्रूव्ह करायचं ह्या दोन साइड पॅरलल आहे, मिड पॉइंटचं कंडिशन दिलं आहे. मग आपण ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करावं लागेल, असा ट्रायंगल की ज्यामध्ये MN जी असणार आहे, MN असा ट्रायंगल की ज्यामध्ये M आणि हे दोन साइडची मिड पॉइंट असणार. ऑलरेडी ही साइड आपल्याला दिली होती म्हणून आपण इथे कन्स्ट्रक्शनचा यूज करून एक साइड इथे प्रोड्यूस केली आणि त्यानंतर आपण त्या साइडसाठी प्रूव्ह केलं की M हा मिड पॉइंट आहे. M हा मिड पॉइंट हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला दोन दुसरे ट्रायंगल कन्सिडर करावं लागेल. त्यामध्ये आपण कॉन्ग्रुएन्सी यूज केला. कॉन्ग्रुएन्सीचा यूज करून आपण या दोन साइड इक्वल दाखवलं, म्हणजे M हा मिड पॉइंट आला, N हा मिड पॉइंट दिलेला आहे, त्यानंतर ही साइड याला पॅरलल असणार आहे. अशा पद्धतीने आपण प्रूव्ह केलं MN पॅरलल टू AB. क्वाड्रिलॅटरल्स हा चॅप्टर आता आपला कंप्लीट झालेला आहे. खूप साऱ्या प्रॉपर्टीज, खूप सारे थेरम्स आपण बघितले, त्यावर आधारित बरेचसे लेंदी क्वेश्चन सुद्धा आपण सॉल्व्ह केलेले आहे. तर एंडला आपण करणार आहोत एक शॉर्ट रिव्हिजन किंवा एक क्विक समरी. आपण चॅप्टरमध्ये काय काय बघितले. सगळ्यात आधी आपण काय सुरुवात केली ती व्हॉट इज क्वाड्रिलॅटरल. त्यामध्ये आपण बघितलेलं क्वाडचा अर्थ असतो 4 आणि लॅटरल म्हणजे साइड. त्यामुळे कोणतीही एक 2 डायमेन्शनल क्लोज फिगर ज्याच्यामध्ये 4 साइड्स असतात, 4 अँगल्स असतात. हे अँगल्स 4 साइड, 4 अँगल्स आणि 2 डायगोनल. तर अशी जी फिगर असते, अशी जी 2 डायमेन्शनल क्लोज फिगर असते तिला आपण बोलतो क्वाड्रिलॅटरल. ओके, तर यामध्ये सपोज ABCD असा आपण क्वाड्रिलॅटरल कन्सिडर केला तर तो आपण असा शो करतो, क्वाड्रिलॅटरल ABCD. या साइड्स आहे, या डायगोनल्स आहे, डायगोनल AC आणि डायगोनल आहे BD. त्यानंतर यामध्ये अजून आपण बघितलेलं एक प्रॉपर्टी की
क्वाड्रिलॅटरलमध्ये हे जे सगळे अँगल असतात ह्या अँगलची जी सम असते ती सम नेहमी असणार आहे 360 डिग्री. ट्रायंगलमध्ये असते 180 डिग्री, क्वाड्रिलॅटरलमध्ये असते 360 डिग्री. म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी ही सम असणार आहे 360 डिग्री. त्यानंतर आपण बघितलेलं आहे काही टर्म्स रिवाईज केलेल्या आपण ॲडजसंट अँड ऑपोजिट. ॲडजसंट अँगल म्हणजेच काय, नेबरिंग अँगल. सो एचा ॲडजसंट अँगल असणार आहे बी किंवा एचा ॲडजसंट अँगल असणार आहे डी. त्याच पद्धतीने बीचा ॲडजसंट अँगल असणार आहे सी किंवा बीचा ॲडजसंट अँगल असणार आहे ए. त्याच पद्धतीने ह्या दोन अँगलसाठी सुद्धा आपण सेम रिलेशन लावू शकतो. सो हे झालं ॲडजसंट अँगल. त्यानंतर ऑपोजिट अँगल म्हणजे ॲडजसंट अँगलचे आपल्याकडे 4 पेअर्स असणार आहे. पेअर म्हणजे काय, जोडी. 4 पेअर्स असणार आहे. ऑपोजिट अँगल म्हणजे काय, एचा ऑपोजिट आहे सी, बीचा ऑपोजिट आहे डी, समोरचा अँगल. म्हणजे ऑपोजिट अँगलचे 2 पेअर असतात. त्याच पद्धतीने साईडसाठी ए बीची ॲडजसंट साईड आहे ए डी किंवा ए बीची ॲडजसंट साईड आहे बी सी. त्याच पद्धतीने ह्या साईडची ॲडजसंट साईड ही असेल किंवा ही असेल. तर याच पद्धतीने आपण बाकीच्या 2 साईडसाठी सुद्धा रिलेशन यूज करू शकतो. त्यामुळे ॲडजसंट साईडच्या अगेन आपल्याकडे 4 पेअर असणार आहे. आणि ऑपोजिट साईड म्हणजे काय, ए बीची ऑपोजिट साईड आहे सी डी और डी सी, ए डीची ऑपोजिट साईड आहे बी सी. म्हणजे ऑपोजिट साईडचे आपल्याकडे 2 पेअर असणार आहे. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत आठवते. त्यानंतर ॲडजसंट आणि ऑपोजिट साईड बघितल्यानंतर आपण नेक्स्ट मूव्ह झालेलो क्वाड्रिलॅटरलचे टाईप्स आपण बघितलेले. सो टाईप्समध्ये आपण बघितलेलं की सपोज क्वाड्रिलॅटरलमध्ये ओके, आता ऑपोजिट साईड म्हणजे कोणती, ही एक ऑपोजिट साईडची पेअर झाली, ऑपोजिट साईडची जोडी झाली. आणि ही एक ऑपोजिट साईडची पेअर झाली. तर असा क्वाड्रिलॅटरल की ज्यामध्ये फक्त एकच ऑपोजिट साईडची पेअर जी असते ती पॅरलल असते. ओके, एकच ऑपोजिट साईडची पेअर पॅरलल असेल म्हणजे एकतर ही याला पॅरलल असेल और ही साईड याला पॅरलल असेल, म्हणजे असे काही. ठीक आहे, या 2 साईड पॅरलल असेल किंवा ही साईड पॅरलल असेल, एकच पेअर पॅरलल असेल तर त्याला आपण काय बोलतो, ट्रॅपेझियम. ओके, त्यानंतर या दोन्ही साईड पॅरलल असतील म्हणजे अशा पद्धतीने ह्या 2 साईड पॅरलल आणि ह्या 2 साईड पॅरलल, याला आपण बोलतो पॅरलोग्राम. हे आपण बघितलेलं ट्रॅपेझियम काय असतं, पॅरलोग्राम काय असतो. ट्रॅपेझियमला आपण ट्रॅपेझॉइड सुद्धा बोलतो. त्यानंतर पॅरलोग्रामचे काही अजून आपण टाईप्स बघितले. एक होता रेक्टँगल, म्हणजे रेक्टँगल हा सुद्धा एक पॅरलोग्राम आहे. रोम्बस हा सुद्धा एक पॅरलोग्राम आहे. बट पॅरलोग्रामच्या ह्या प्रॉपर्टी व्यतिरिक्त अजून काही ॲडिशनल प्रॉपर्टी ह्या दोघांच्या आहे. फॉर एक्झाम्पल रेक्टँगलमध्ये काय प्रॉपर्टी आहे, ॲडिशनल प्रॉपर्टी, की हा जो प्रत्येक अँगल आहे ना, हा प्रत्येक अँगल 90 डिग्री असतो. त्यानंतर ऑपोजिट साईडची लेंथ सारखी असते. ओके, रोम्बसमध्ये काय असतं, रोम्बसमध्ये अँगलवरती काही रेस्ट्रिक्शन नसतं, बट याच्या साईड्स आहे, या साईड सगळ्या सारख्या लेंथच्या असतात. ओके, त्यानंतर ह्या दोघांच्या प्रॉपर्टी घेतो स्क्वेअर. स्क्वेअरमध्ये काय असतं, दोघांच्या प्रॉपर्टी घेतो म्हणजे काय, हा प्रत्येक अँगल 90 डिग्री असेल आणि या 4ही साईड सारख्या लेंथच्या असणार आहे. तर आपण हे बेसिक कॅटेगरायझेशन बघितलेलं आणि त्यानंतर आपण मूव्ह झालेलो पॅरलोग्रामकडे. तर पॅरलोग्रामचा मेनली आपण इथे अभ्यास केलेला. व्हॉट इज पॅरलोग्राम. पॅरलोग्राम आपल्याला माहिती आहे की 2 समोरच्या साईड पॅरलल असतात, त्याला आपण पॅरलोग्राम बोलतो. तर पॅरलोग्रामच्या आपण काही प्रॉपर्टीज बघितल्या, प्रॉपर्टीज आणि त्याचे काही आपण प्रूफ्स पण बघितले. पॅरलोग्राममध्ये फर्स्ट प्रॉपर्टी काय असते, साईडची प्रॉपर्टी, की ऑपोजिट साईड ज्या असतात त्या पॅरलल असतात. ऑपोजिट साईड्स आर पॅरलल, म्हणजे ह्याच्या दोन्ही पेअर असणार आहे. दोन्ही पेअर किंवा दोन्ही ऑपोजिट साईड ज्या आहेत त्या पॅरलल असणार आहे. ही साईड याला पॅरलल, ही साईड याला पॅरलल. नेक्स्ट प्रॉपर्टी होती त्यांची लेंथ सुद्धा इक्वल असते किंवा ते कॉन्ग्रुएंट असतं. ऑपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट. ही साईडची लेंथ आणि ह्या साईडची लेंथ सारखी असणार आहे, या दोन्ही साईडची लेंथ सारखी असणार आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉपर्टी बघितली अँगल्सची. अँगल्समध्ये आपण बघितलं की पॅरलोग्राममध्ये ऑपोजिट अँगल जे असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. ऑपोजिट, राईट, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल याची व्हॅल्यू सेम असणार आहे. हा अँगल आणि हा अँगल याची व्हॅल्यू सेम असणार आहे. आपण अजून एक प्रॉपर्टी बघितली अँगल्सची, ॲडजसंट अँगल. ॲडजसंट अँगल काय असतं, सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे 2 अँगलची ॲडिशन 180 डिग्री असणार आहे. ज्यावेळेस आपण कॉम्प्लिमेंटरी म्हणतो त्यावेळेस 90 डिग्री ही ॲडिशन असते. इथे ॲडजसंट अँगल जे असतात ते सप्लिमेंटरी असतात, म्हणजे 2 ॲडजसंट अँगल आपण ॲड केले त्याची सम नेहमी 180 डिग्री असणार आहे. म्हणजे
हा अँगल आणि हा अँगल यांची ॲडिशन केली ते 180 डिग्री असणार आहे, किंवा हा अँगल आणि हा अँगल यांची ॲडिशन केली 180 डिग्री असणार आहे, ॲडजसंट अँगल. ओके. त्यानंतर आपण एक डायगोनलची प्रॉपर्टी बघितली. डायगोनलची प्रॉपर्टी काय आहे की डायगोनल जे असतात ते एकमेकांना बायसेक्ट करतात. बायसेक्ट करता म्हणजे काय, सपोज हा पॉईंट ओ असेल तर ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे, आणि त्यानंतर ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे, म्हणजे डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. तर अशा 5 प्रॉपर्टी आपण बघितल्या होत्या पॅरलोग्रामच्या. त्याच्याशी रिलेटेड आपण थेरम पण बघितले आणि त्या थेरमचा पण प्रूफ पण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट आपण मूव्ह झालेलं टेस्ट फॉर पॅरलोग्राम. टेस्ट फॉर पॅरलोग्राम म्हणजे काय, सपोज तुमच्याकडे क्वाड्रिलॅटरल असेल आणि तुम्हाला चेक करायचं की या क्वाड्रिलॅटरलला आपण पॅरलोग्राम बोलू शकतो की नाही, तर त्यासाठी काय काय कंडिशन्स आहे किंवा काय काय क्रायटेरिया आहे की ज्याचा यूज करून आपण हे टेस्ट करू शकतो, त्याला आपण बोलतो टेस्ट फॉर पॅरलोग्राम. त्यामुळे आता ह्या ज्या टेस्ट आहे ह्या टेस्ट बेसिकली पॅरलोग्रामच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्यावरच आधारित आहे. त्यामुळे त्यामध्ये आपण असे प्रॉपर्टीज बघितल्या किंवा अशा टेस्ट बघितल्या की इफ होतं, इफ काही कंडिशन दिली होती, देन इफ क्वाड्रिलॅटरलमध्ये ही प्रॉपर्टी असेल देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम, राईट. अशा काही आपण टेस्ट बघितलेल्या आहेत, त्याचे प्रूफ पण बघितलेले. त्यामध्ये एक होता की ऑपोजिट साईड्स, जर एखाद्या क्वाड्रिलॅटरचे ऑपोजिट जे साईड्स आहेत त्याची लेंथ जर इक्वल असेल, कॉन्ग्रुएंट असेल, तर तो असतो एखाद्या क्वाड्रिलॅटरच्या ऑपोजिट साईड्स कॉन्ग्रुएंट असेल तर त्याला आपण बोलतो पॅरलोग्राम. त्याच पद्धतीने ऑपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याला आपण बोलतो पॅरलोग्राम. त्यानंतर आपण बघितलं जर डायगोनल बायसेक्ट करत असतील, एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे जर डायगोनल्स बायसेक्ट करत असतील तर त्याला आपण बोलतो पॅरलोग्राम. त्यानंतर एक प्रॉपर्टी होती, एखाद्या क्वाड्रिलॅटरलमध्ये फक्त एक पेअर, एक ऑपोजिट साईडची पेअर, ओके, ओनली वन पेअर ऑफ ऑपोजिट साईड्स, जर ही पेअर कॉन्ग्रुएंट असेल आणि पॅरलल असेल, कॉन्ग्रुएंट अँड पॅरलल, तर त्या क्वाड्रिलॅटरलला आपण बोलतो पॅरलोग्राम. म्हणजे एकतर ही पेअर आहे, असा क्वाड्रिलॅटरल असेल त्यामध्ये एकतर ही पेअर किंवा ही पेअर, ह्या दोघांमधली कोणती एक पेअर कॉन्ग्रुएंट आहे ॲज वेल एज पॅरलल आहे, तर त्या केसमध्ये याला आपण बोलणार पॅरलोग्राम. ठीक आहे, हे होतं टेस्ट फॉर पॅरलोग्राम. त्यानंतर आपण मूव्ह झालेलं पॅरलोग्रामबद्दल आपण एवढंच बघितलं. त्यानंतर आपण मूव्ह झालेलं रेक्टँगल, रोम्बस आणि स्क्वेअरकडे, त्याच्या काही आपण प्रॉपर्टीज बघितल्या. आता रेक्टँगल, रोम्बस आणि स्क्वेअर हे पॅरलोग्रामचे टाईप आहे. त्यामुळे पॅरलोग्रामच्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज आहे या सगळ्या प्रॉपर्टी रेक्टँगल, रोम्बस आणि स्क्वेअरला सुद्धा ॲप्लिकेबल असणार आहे, बरोबर. म्हणजे ऑपोजिट साईड पॅरलल असणार आहे किंवा ऑपोजिट अँगल जे आहे ते इक्वल असणार आहे. या सगळ्या ज्या प्रॉपर्टी आहे रेक्टँगलला सुद्धा ॲप्लिकेबल असणार आहे, रोम्बसला पण ॲप्लिकेबल असणार आहे आणि स्क्वेअरला सुद्धा ॲप्लिकेबल असणार आहे. बट इन ॲडिशन टू दिस प्रॉपर्टी या प्रत्येकाच्या सुद्धा काहीतरी स्पेशल प्रॉपर्टीज आहे, त्यामुळेच आपण त्यांना असं डिस्टिंग्विश केलेलं आहे. आता ह्या प्रॉपर्टीज काय, फॉर एक्झाम्पल रेक्टँगलमध्ये डायगोनलची एक प्रॉपर्टी आहे. पॅरलोग्राममध्ये डायगोनलची काय प्रॉपर्टी आहे की पॅरलोग्रामचे जे डायगोनल असतात ते एकमेकांना बायसेक्ट करतात, म्हणजेच रेक्टँगलचे डायगोनल सुद्धा एकमेकांना बायसेक्ट करणार आहे, स्क्वेअरचे सुद्धा बायसेक्ट करणार आहे, रोम्बसचे सुद्धा बायसेक्ट करणार आहे. त्या व्यतिरिक्त रेक्टँगलमध्ये डायगोनलची प्रॉपर्टी ही असते की रेक्टँगलचे जे डायगोनल असतं ना ते कॉन्ग्रुएंट असतं. म्हणजे रेक्टँगल जो असेल, रेक्टँगलमध्ये हे जे दोन डायगोनल आहे यांची लेंथ सारखी असणार आहे. ही झाली रेक्टँगलची प्रॉपर्टी की डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. रोम्बसची काय प्रॉपर्टी आहे की रोम्बसमध्ये डायगोनल जे असतं ते एकमेकांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतं. परपेंडिक्युलर बायसेक्टर तर असणारच आहे, कारण आपण पॅरलोग्रामचे डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करता म्हणजे ते बायसेक्टर तर असणारच आहे. प्लस इथे आहे कंडिशन आहे की ते एकमेकांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय, या दोन डायगोनलमध्ये फॉर्म झालेला अँगल असणार आहे 90 डिग्री, दॅट इज परपेंडिक्युलर, आणि बायसेक्टर म्हणजे ही लेंथ इक्वल असणार आहे. ओके, ही प्रॉपर्टी यामध्ये ॲडिशनल होते. अजून एक प्रॉपर्टी होती की हे जे डायगोनल असतं हे डायगोनल ऑपोजिट अँगलला बायसेक्ट करतात, अँगल्स बायसेक्ट करतात. म्हणजेच काय, सपोज एक असा रोम्बस आहे, असे डायगोनल आहे त्याचे दोन, तर लेट्स से हा जो अँगल आहे हा अँगल आहे 60 डिग्री. जर हा डायगोनल आपण ड्रॉ केला तर ह्या डायगोनलमुळे हे जे दोन अँगल फॉर्म होत आहे ना, हा अँगल असेल 30 डिग्री आणि हा असेल 30 डिग्री, म्हणजेच काय ते ऑपोजिट अँगलला बायसेक्ट करतात. हे झाले रोम्बसच्या डायगोनलच्या स्पेशल प्रॉपर्टीज. आता स्क्वेअर जर तुम्ही बघितलं तर स्क्वेअरमध्ये मोस्ट ऑफ द प्रॉपर्टीज या दोघांचं कॉम्बिनेशन असणार आहे, रेक्टँगल आणि रोम्बस आहे. त्यामुळे
पहिली प्रॉपर्टी आपण लिहू शकतो की डायगोनल जे आहे ते कॉन्ग्रुएंट आहे. दुसरी प्रॉपर्टी आपण लिहू शकतो डायगोनल जे आहे ते परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. आणि थर्ड प्रॉपर्टी असणार आहे डायगोनल जे आहे ते ऑपोजिट अँगलला बायसेक्ट करतात. त्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या, त्यामधल्या काही प्रॉपर्टीज आपण प्रूफसुद्धा इथे बघितलं होतं. हे झाल्यानंतर आपण मूव्ह झालेलो लास्ट टाईम, दॅट इज ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम म्हणजे काय? क्वाड्रिलॅटरल की ज्यामध्ये एकच पेअर ऑपोजिट साईडची पेअर पॅरलल असेल त्याला आपण बोलतो ट्रॅपेझियम. तर ट्रॅपेझियम असा असू शकेल म्हणजे ह्या दोन साईड पॅरलल, किंवा ट्रॅपेझियम असा असेल ह्या दोन साईड पॅरलल असा काही. ओके, एकच पेअर आहे, इथे सुद्धा एकच पेअर आहे, त्याला आपण बोलतो ट्रॅपेझियम ऑर ट्रॅपेझॉइड. आता यामध्ये ह्या दोन पॅरलल लाईन आहे, लेट्स से ही एक दोन पॅरलल लाईन आहे, ही एक ट्रान्सव्हर्सल आहे. त्यामध्ये आपण ज्यावेळेस आपण पॅरलल लाईनचा अभ्यास केला त्यावेळेस आपण बघितलं दोन पॅरलल लाईन एक ट्रान्सव्हर्सल असेल तर हे जे इंटेरियर अँगल असतं ना, इंटरनल अँगल और इंटेरियर अँगल, याची सम असेल नेहमी 180 डिग्री. त्याच लॉजिकने दोन पॅरलल लाईन एक ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल याची जर आपण ॲडिशन केली ती असणार आहे 180 डिग्री. त्याच पद्धतीने हा अँगल आणि हा अँगल याची जर आपण ॲडिशन केली ती ॲडिशन असणार आहे 180 डिग्री. म्हणजे दोन पेअर असे आहे की ज्याच्या अँगलची ॲडिशन, जे असे दोन ॲडजस्टंट अँगल्स आहे की ज्याची ॲडिशन 180 डिग्री असणार आहे इन ट्रॅपेझियम. ओके, त्यानंतर ट्रॅपेझियममध्ये आपण बघितलेलं की सपोज असा एक ट्रॅपेझियम आहे, ह्या पॅरलल साईड आहे, याला आपण नॉन पॅरलल साईड बोलतो. या केसमध्ये ह्या पॅरलल साईड आहे, ह्या दोन नॉन पॅरलल साईड आहे. तर ह्या ज्या नॉन पॅरलल साईड जर इक्वल लेंथच्या असतील याला आपण बोलतो आयसोसेलस ट्रॅपेझियम. आयसोसेलस ट्रॅपेझियम. ओके, आयसोसेलस ट्रॅपेझियम. अजून टर्म आपण एक बघितलेली, सपोज ह्या साईडचं मिड पॉईंट आहे पी, या साईडचं मिड पॉईंट आहे क्यू. तर ही जी पी क्यू असणार आहे, ह्या पी क्यूला आपण बोलतो मेडियन. काय बोलतो आपण? मेडियन. या ट्रॅपेझियमची मेडियन असणार आहे पी क्यू. ओके, ट्रॅपेझियमच्या एवढ्या प्रॉपर्टी आपण बघितल्या, त्यावर आधी काही क्वेश्चन्स पण सॉल्व्ह केले. त्यानंतर आपण मूव्ह झालेलं सगळ्यात इम्पॉर्टंट थेरम, दॅट इज मिड पॉईंट थेरम. मिड पॉईंट थेरम हा ट्रँगलसाठी ॲप्लिकेबल आहे. एक ट्रँगल आहे ABC, या ट्रँगलमध्ये 1 2 3 साईड्स आहे, त्यामधलं कोणत्याही दोन साईडचा मिड पॉईंट आपल्याला दिलेला आहे. म्हणजे ह्या साईडचा मिड पॉईंट आहे P आणि Q. मिड पॉईंट आहे म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ सारखी आहे, या दोन लेंथ सारखी आहे. तर अशी लाईन सेगमेंट जी ह्या मिड पॉईंटमधून पास होते म्हणजे PQ, तर ही PQ जी आहे ही PQ जी रिमेनिंग थर्ड साईड आहे AB आणि AC व्यतिरिक्त थर्ड साईड कोणती आहे BC, या साईडला ती पॅरलल असणार आहे फर्स्ट. सेकंड, त्याची जी लेंथ आहे ती थर्ड साईडच्या हाफ असणार आहे, म्हणजे हाफ ऑफ BC. तर हा जो थेरम असतो याला आपण काय बोलतो? मिड पॉईंट थेरम. आपण जर दुसरा ट्रँगल कन्सिडर केला, लेट्स से इथला मिड पॉईंट दिला आहे M आणि इथला मिड पॉईंट दिला आहे N. ओके, तर जर आपण MN जॉईन केलं, ट्रँगलला नाव देऊ आपण PQR, तर हा जो MN असणार आहे, ही साईड या दोन साईडची मिड पॉईंट, राहिलेली साईड कोणती? PR. सो हा MN थर्ड साईडची पॅरलल असणार आहे आणि त्याची लेंथ किती असणार आहे? हाफ ऑफ थर्ड साईड म्हणजे हाफ ऑफ PR. तर अशा पद्धतीने आपण हा मिड पॉईंट थेरम यूज करतो. त्याची स्टेटमेंट काय होती? अ लाईन सेगमेंट जॉईनिंग मिड पॉईंट ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज पॅरलल टू थर्ड साइड अँड इज ऑफ हाफ लेंथ. ठीक आहे, हा होता मिड पॉईंट. त्यानंतर आपण त्याचा कॉन्व्हर्स बघितलेला. कॉन्व्हर्स म्हणजे रिव्हर्स ऑफ स्टेटमेंट. रिव्हर्स ऑफ स्टेटमेंट काय होतं? मिड पॉईंट थेरमचा कॉन्व्हर्स काय होतं? सपोज एक ट्रायंगल आहे. ओके, ह्या ट्रायंगलमध्ये एक साईडचा मिड पॉईंट आपल्याला माहिती, फक्त एका साईडचा मिड पॉईंट माहिती P, आणि या मिड पॉईंटमधून जॉईन केलेली आपण जर एक लाईन जॉईन केली आणि ही लाईन ह्या साईडला पॅरलल असेल. ओके, मिड पॉईंटमधून पास होणारी लाईन थर्ड साईडला पॅरलल असेल, तर ही जी लाईन आहे ही ज्यावेळेस या थर्ड साईडला मीट होईल, ज्या पॉईंटमध्ये मीट होईल हा जो पॉईंट असणार आहे, हा पॉईंट याचा मिड पॉईंट असणार आहे. सो थोडक्यात आपण असं बोलू शकतो, ही जी लाईन सेगमेंट आहे ही लाईन सेगमेंट थर्ड लाईनला बायसेक्ट करेल, म्हणजे दोन इक्वल लेंथमध्ये डिवाइड करेल. तर हा होता कॉन्व्हर्स. मिड पॉईंट थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स या दोघांचा यूज करून आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा थेरम आहे या चॅप्टरमधला. अशा पद्धतीने आपण क्वाड्रिलॅटरल या चॅप्टरची सगळी थेरी कव्हर केलेली आहे. आय होप हा चॅप्टर तुम्हाला नीट समजलेला आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओजमधनं तुम्हाला खरोखर काही शिकायला मिळतं आहे, तुमच्या नॉलेजमध्ये वाढ होते किंवा तुमच्या कन्सेप्ट्स क्लिअर होत आहे, तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे व्हिडिओज नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.